नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. यंदा कापूस उत्पादकांना सीसीआयचाच आधार मिळताना दिसतोय. कारण आतापर्यंत बाजारात दाखल झालेल्या जवळपास 46% कापसाची खरेदी सीसीआयनं हमीभावानं केली आहे. सीसीआयला एवढा मोठ्या प्रमाणात कापूस मिळण्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे खुल्या बाजारामध्ये कमी असलेले भाव. आता सीसीआयची खरेदी बंद होणार अशी चर्चा आपल्या कानापर्यंत आलीच असेल. पण सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की सीसीआयची खरेदी कापूस मिळेल तोपर्यंत सुरू राहील. किमान 15 मार्चपर्यंत सीसीआय खरेदी करेल असं सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सीसीआयनं आतापर्यंत देशभरात जवळपास 87 लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे. त्यापैकी जवळपास 39 लाख गाठी कापूस महाराष्ट्रात खरेदी झाला आहे. तर सीसीआयची खरेदी अनेक केंद्रांवर काही दिवस बंद होती, परंतु साठवणुकीची समस्या असल्यामुळेच ही बंद होती. आता त्या केंद्रांवर पुन्हा खरेदी सुरू होईल असं देखील सीसीआयनं स्पष्ट केलं आहे. आता आपण आतापर्यंत कापूस हंगामाचा जर आढावा घेतला तर चालू हंगामामध्ये कापसाचा भाव हा हमीभावापेक्षा कमीच आहे. गेल्या हंगामाचा जर आपण विचार केला तर गेल्या हंगामामध्ये सीसीआयनं केवळ 33 लाख गाठी कापसाची खरेदी केली होती. कारण गेल्या हंगामात अनेक दिवस कापसाचा भाव हा हमीभावापेक्षा जास्त होता. त्यामुळे साहजिकच सीसीआयला कापूस कमी प्रमाणात मिळाला. पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. यंदा हंगाम सुरू झाल्यापासूनच कापसाचा भाव हमीभावापेक्षा किमान 500 ते 1000 रुपयानं कमी होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच यंदा शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळं यंदा सीसीआय सगळ्यात मोठा कापसाचा स्टॉकिस्ट ठरतोय. सीसीआयनं आतापर्यंत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे देशभरात 87 लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे. आपण जर सुरुवातीला म्हणजे जानेवारीपर्यंतचा आढावा घेतला तर जानेवारीपर्यंत तेलंगणामध्ये सर्वाधिक खरेदी झाली होती. कारण तेलंगणामध्ये कापसाची आवक ही जास्त होती. परंतु मागच्या काही आठवड्यांपासून इतर राज्यांमध्ये कापसाची आवक कमी झाली आहे, परंतु महाराष्ट्रातली आवक ही वाढलेलीच आहे. सध्या देशभरातील बाजारांमध्ये कापसाची आवक ही 1.5 लाख गाठीपेक्षा कमी झाली आहे. मागच्या 2 आठवड्यांपासून कापसाची आवक 1.5 लाख गाठींच्या आत आली आहे. सरासरी 1,30,000 गाठींच्या दरम्यान आवक पोहोचली आहे. यापैकी जवळपास 44 ते 50 लाख गाठींच्या दरम्यान कापूस एकट्या महाराष्ट्रामध्ये बाजारात येतोय. त्यानंतर गुजरातमध्ये कापसाची आवक होते. तेलंगणामधली आवक आता खूपच कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच सीसीआयची तेलंगणामधली खरेदी देखील कमी झाली आणि महाराष्ट्रामध्ये ते खरेदी वाढलेली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास 39 लाख गाठींची खरेदी सीसीआयनं केलेली आहे. आता जर आपण दराचा आढावा घेतला तर खुल्या बाजारात कापसाला आजही 7,000 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तर सीसीआयची खरेदी ही हमीभावानं सुरू आहे. त्यामुळं आजही खुल्या बाजारामध्ये सीसीआयपेक्षा कमी दर मिळतोय. त्यामुळे साहजिकच शेतकरी जो कापूस सीसीआय खरेदी करतात ते सगळा कापूस सध्या सीसीआयकडे जातोय. काही व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की सीसीआय खरेदीमध्ये असल्यामुळं खाजगी व्यापाऱ्यांना सध्या कापूस मिळत नाही. जास्तीत जास्त कापूस हा सीसीआयकडे जातोय. सीसीआयच्या कापसाच्या खरेदीविषयी अनेक चर्चा होत्या. मध्यंतरी काही ठिकाणी खरेदी केंद्र थांबवण्यात आले होते, म्हणजे खरेदी थांबवण्यात आले होते, केंद्र बंद पडले होते. परंतु सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की त्या ठिकाणी साठवणुकीची अडचण होती. कारण यंदा खरेदी वाढलेली आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील काही ठिकाणी सध्या खरेदी बंद आहे अशी स्थिती आहे. मात्र साठवणुकीची व्यवस्था झाल्यानंतर पुन्हा खरेदी चालू करण्यात येतील. तसंच जोपर्यंत शेतकरी कापूस देतील तोपर्यंत सीसीआय खरेदी करेल. कापसाची आवक कमी झाल्यानंतर किंवा शेतकऱ्यांनी कापूस देणं बंद केल्यानंतर सीसीआय देखील खरेदी बंद करेल असं सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. साधारणतः 15 मार्चपर्यंत सीसीआयची कापसाची खरेदी सुरू राहील असं देखील सीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. सीसीआयच्या अध्यक्षांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे. एकूणच काय तर यंदा बाजारामध्ये कापसाला खूपच कमी भाव मिळतो. हमीभावापेक्षा देखील कमी भाव मिळतो. सलग 3 वर्षांपासून कापसाचा भाव कमी होत आला आणि यंदाची परिस्थिती अशी आहे की कापसाला हमीभाव देखील मिळत नाहीये. परंतु या परिस्थितीमध्ये सीसीआयनं शेतकऱ्यांना काहीसा आधार दिला असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत देशभरातील बाजारांमध्ये 187 लाख गाठी कापसाची शेतकऱ्यांनी विक्री केली आहे. म्हणजे 187 लाख गाठी कापसाची आवक यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेली आहे. त्यापैकी तब्बल 46% म्हणजे 87 लाख गाठी कापूस एकट्या सीसीआयनं खरेदी केला आणि उरलेला कापूस हा उद्योगांनी, स्टॉकिस्टने आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे. एकूण खरेदीपैकी महाराष्ट्रातली खरेदी जवळपास 39 लाख गाठी असल्याचं सीसीआयच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. एकूणच काय तर सध्या बाजारामध्ये जी काही चर्चा सुरू होती की सीसीआयची कापसाची खरेदी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये लगेच बंद पडेल, तर असं नाही आहे. सीसीआयने स्पष्ट केलं की ज्या भागामध्ये कापूस चांगला मिळतोय म्हणजे सीसीआयची खरेदी चांगली होते, शेतकरी सीसीआयला कापूस देत आहेत, त्या ठिकाणी कापसाची खरेदी सुरू राहील. किमान 15 मार्चपर्यंत सीसीआयचे केंद्र सुरू राहतील असं देखील सीसीआयनं स्पष्ट केलं आहे. आता आपल्या भागामध्ये सीसीआयचं खरेदी केंद्र सुरू आहे का? आपल्या भागातल्या खुल्या बाजारामध्ये सध्या कापसाला काय भाव मिळतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अग्रवन चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.